नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरावाला वेग आला असताना ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने शनिवारी रात्री सरावादरम्यान 9 थरांची यशस्वी सलामी दिली. पाचपकाडी येथील नामदेववाडी नाका परिसरातील सरावाच्या ठिकाणी 9 थरांची उभारणी करून पथकाने अनेक वर्षापासून पाहिलेले स्वप्न साकार केले. ही कामगिरी होताच गोविंदांनी आणि परिसरातील युवकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीपासूनच सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता. त्यासाठी गोविंदांनी सातत्याने मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत त्यांनी हा संकल्प पूर्ण केला आहे. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. टिंबीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात या पथकाने पहिल्यांदा 8 थरांची उभारणी करून विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली. मात्र त्यानंतर काही काळ पथकाला अपेक्षित यश मिळाले नाही. परिसरातील युवकांनी पुन्हा एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली. गेल्या वर्षी ठाण्याच्या राजाने विविध दहीहंडी उत्सवामध्ये 9 थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र ज्या ठिकाणी पथकाचा नियमित सराव होतो त्या जागेवर 9 थर उभारण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण होते. यंदा हेच स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय पथकाने सरावाच्या पहिल्याच दिवसापासून निश्चित केले होते. त्यानुसार शनिवारी रात्री पाचपकाडी नामदेववाडी नाका येथे सरावाच्या ठिकाणी 9 थरांची यशस्वी उभारणी करण्यात आली. 9 थरांची सलामी होताच गोविंदासह परिसरातील युवकांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने केलेल्या या कामगिरीमुळे ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नौपाडा येथील हरिनिवास चौकाजवळील 70 वर्ष जुन्या 1 मजली इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळल्याची घटना काल उघडकीस आली. या घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हरिनिवास चौक येथील हनुमान मंदिराजवळ निकम हाऊस ही 1 मजली इमारत आहे. ही इमारत ठाणे महापालिकेने धोकादायक ठरवत इमारत रिक्त करून संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे घोषित केले होते. काल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या सज्जाचा काही भाग अचानक कोसळला. तसे इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत झाली होती. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसे इमारतीतील वास्तव्य करणाऱ्या निकम कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीमध्ये न राहण्याबाबत सूचित केले. घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या इमारतीबाबत पुढील कारवाई केली जात आहे. राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची 86,000 कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे 6 कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली. या आत्महत्येत जबाबदार कोण असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे. तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश साबळे यांनी आम्ही आमची देयके मिळावीत यासाठी अनेकदा पत्र दिलीत, मात्र त्यावर मार्ग निघत नाही. त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा दिला आहे. राज्यभरातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले राज्य शासनाकडून अदा करण्यात आलेली नाहीत. त्याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी हा आरोप केला आहे. तर मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश साबळे हेही बोलत होते. यावेळी राजेश देशमुख, अनिल पाटील, अनिल नलावडे, कांतीलाल डुबल, तोडकरी, समीर शेख, चेतन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले, शासनाचे जवळपास 5-6 विभाग आहेत. सार्वजनिक बांधकाम आहे, ग्रामविकास आहे, जल जीवन मिशन आहे, ट्रायबल एरिया आहे. या जवळपास 5-6 डिपार्टमेंटची 86,000 कोटींची बाकी ही कमीत कमी 1.5 ते 2 वर्षापासून आहे. आणि ही बाकी एवढी मोठी प्रचंड असल्यामुळे राज्यातल्या सगळ्या रोजगाराला म्हणजेच कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय हा शेतीनंतरचा सगळा मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायाला घरघर लागले, कारण हे गेल्या 1.5-2 वर्षापासून देयकाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात आम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, पण हे निवेदन दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला भेटीची वेळ मिळत नाही आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामुळे 6 लोकांनी आमच्या आत्महत्यासुद्धा केल्या आहेत. संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, दिवंगत अर्थमंत्री अजित पवार
आणि मुख्यमंत्र्यांची फायनान्शियल ॲडव्हर्टायझिंग कंपनी यांच्याबरोबर चर्चा करून एक प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. देशाची संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि महाराष्ट्राची मंत्रिमंडळ यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिली. येत्या 10-15 दिवसांमध्ये याबाबतची सगळी क्वालिटी होऊन जवळपास 15 सप्टेंबर 2026 रोजी म्हणजे महाराष्ट्राच्या आपल्या देशाचा अभियंता दिन असतो त्या दिवशी 100% सिस्टीम लॉन्चिंग होईल अशी दाट शक्यता आहे. पण या सगळ्या सिस्टीम जरी लॉन्च होत असली तरीसुद्धा 6,000 कोटीची तरतूद त्यामध्ये असणार आहे. कुठेतरी थकबाकीतून पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. त्यामुळे जास्त पैशाची मागणी आपली असणार आहे, कारण 50% तरी थकबाकी मिळावी अशा प्रकारची मागणी आहे असेही भोसले म्हणालेत. तर मंगेश यावेळी म्हणाले की संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करण्यात आली. ज्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यावेळी देखील सरकारला जाग आणण्यासाठी आपण आंदोलने केली, मात्र यातून काही निष्पन्न झालेले नाही. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक, एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज, कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी, TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक, वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर, TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. विविध कारणाने प्रकाश झोतात असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबवणाऱ्या संस्थेचे देयक आदेश देऊनही अदा न केल्याने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या राज्यस्तरीय कार्यालयाने वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविला असून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिलेत. आपला दवाखाना अंतर्गत कार्यरत HLL लाईफ केअर लिमिटेड प्रलंबित देयक 31 जुलै 2026 अखेरपर्यंत सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र या आदेशानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. तसेच याबाबतचा अनुपालन अहवालही सादर करण्यात आलेला नसल्याचे पत्रात नमूद आहे. अनुपालन अहवाल विहित मुदतीत सादर न केल्याने महापालिका व आरोग्य संस्था स्तरावर राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नागरी आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे ठाणे महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील नागरी आरोग्य व आरोग्य सेवा विषयक कामकाजही असमाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ठाण्यात मेट्रो 4 या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे. या कामादरम्यान माजिवडा जंक्शन येथील मेट्रो पुलाच्या पॅनलमध्ये भेगा दिसत असल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली होती. या घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत MMRDAच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली. ठाण्यातील मुरुड चेक नाक्यापासून थेट घोडबंद रोडवरील गायमुखपर्यंत MMRDAकडून वडाळा, घाटकोपर, कासारवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू आहे. या मार्गिकेवरील माजिवडा येथील चित्रफितीची माहिती मिळताच शिंदे यांनी भेट दिली. मेट्रोच्या मार्गावरील वळणाजवळ काही पॅनल सुटल्यासारखे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र हे पॅनल बसवताना बीम कस्टिंग आणि
रिस्टिंगचे द्वारे ते एकमेकांना जोडले जातात. हे पॅनल कास्ट करून बनवले जात असल्याने हे एकाच आकाराचे असतात. इतर ठिकाणी पॅनल सलग दिसत असले तरी मेट्रो जिथे वळण तिथे मात्र त्यात थोडा फरक पडत असल्याने ते सुटल्यासारखे दिसतात. असे दिसून येत असले तरी आतून ते मजबूत असल्याचे या पाहणीत अभियंत्यांनी सांगितले. यावेळी MMRDAचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर विनय सुर्वे हे उपस्थित होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.